हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज मी खरं तर कमेंटबद्दल व्हिडिओ बनवणार आहे की मोजून मला एक 4-5 लोक कमेंट करतात आहे. त्या कमेंटवर मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि खास करून अजून एक गोष्ट, जे मी आत्ताचे जे शॉर्ट टाकला होता, जो माझ्या मिस्टरांचा डायलिसिसचा शॉर्ट आहे, जो ते आठवड्यातून दोनदा कंपल्सरी डायलिसिस करायला जातात. आणि त्या डायलिसिस करताना मी त्यांना शॉर्ट काढायला लावला होता की जेणेकरून जेवढ्या लोकांना माहीत नाही आहे की असा प्रॉब्लेम आहे, की तुम्ही माझा सपोर्ट करा. खास करून ज्या लोकांना माहीत नाही त्या लोकांसाठी मी तो शॉर्ट टाकला होता. आणि तुम्हाला खरं सांगू का, असे भरपूर लोक आहे की त्यांना वाटतं की नाही का खोटं बोलते एक व्हिडिओसाठी, असं वाटू नये म्हणून मी खरं तर तो व्हिडिओ टाकला होता जो की डायलिसिसचा आहे. आठवड्यातून 2दा करतात. तर आता मोजून मला 2च कमेंट अशा वाटल्या की ज्याबद्दल मी बोललं पाहिजे. अशा भरपूर कमेंट आल्या ते लोकांच्या की काळजी घ्या ताई, तुमचं सगळं ठीक होईल, खूप छान होईल, काळजी घ्या, असं करा. तर खूप धन्यवाद सगळ्यांनी, म्हणजे जेवढ्यांनी मला कमेंट केल्या त्या सगळ्यांचं खूप धन्यवाद. पण त्यातल्या 2 कमेंट मला अशा वाटल्या की मी त्या कमेंटबद्दल बोलावं असं वाटलं मला. मी त्या कमेंटचं उत्तर पण दिलं आहे, पण तरी पण मी एकदा सरळ शब्दात म्हणजे एकदा सांगून टाकते व्हिडिओमध्ये. खास करून मी त्याच्यासाठी व्हिडिओ बनवला होता. तर पहिली कमेंट तर अशी होती एका ताईची की ताई, डायलिसिस कुठं करता तुम्ही? जे आठवड्यातनं जे तुम्ही 2दा डायलिसिस करता ते कुठं करता? तर मी हॉस्पिटलचं नाव पण सांगितलं असतं, पण मी तरी पण तुम्हाला हिंट देते की मी सोलापूरमध्ये डायलिसिस करते, सोलापूरमध्ये. आणि तिथं डायलिसिस त्यांचं आठवड्यातून 2दा होतं. आणि त्या ताईने अजून एक प्रश्न विचारला, म्हणजे बोलल्या होत्या. तर खूप छान वाटतं की कोणीतरी आपली काळजी करते बाबा, की आपल्याला आता कमेंट पण खूप छान येतात, ते पॉझिटिव्ह येतात ते. आणि एक राणीताई म्हणून आहे, त्यांनी मला एक कमेंट केली होती की जे HIIM असं एक लिंक त्यांनी पाठवली होती. तर त्याच्यावर बघा काय करता येईल हे बघा. म्हणजे त्या ताईने असं कमेंट केली होती मला. तर त्या ताईला सांगू इच्छिते की माझ्या मिस्टरांचं ताई पूर्ण म्हणजे काम भरपूर झालं आहे. सो त्यांचं आता पूर्ण ऑपरेशनचं पण माझ्या पूर्ण टेस्ट झाल्या ते, ज्या की डोनरच्या टेस्ट, आता सर्व टेस्ट झाल्या. आता फक्त फाईल बनवायचं बाकी आहे. आणि ती फाईल बनली की त्यांचं ऑपरेशन आहे. आता माझं काय म्हणणं होतं ताई की आपण कायमस्वरूपी, तर त्यांचं एज खूप कमी आहे, माझ्या मिस्टरांचं एज 33 आहे. तर मला असं वाटलं की त्यांचं एवढं लवकर आपण डायलिसिसवर ठेवू नये, त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट करावं. तर आपलं सगळं झालं आहे ताई, आपलं फक्त आता किडनी ट्रान्सप्लांट राहिले. म्हणजे फाईल झाली की ऑपरेशन डेट देतील ते आपल्याला. कोटेशन पण देणार आहे, जे की खर्चाचा अंदाजपत्र असतं की आपल्याला टोटल किती खर्च येईल याचं, तर ते पण देणार आहे मी. त्याचा पण एक व्हिडिओ बनवून. आणि झालं ताई, एवढं झालं की आपलं ऑपरेशन होईल. तिथून पुढं 6 महिने आपल्याला काळजी घ्यावी लागते, भरपूर काळजी घ्यावी लागते, तरच आपण आपला पेशंट चांगला करू शकतो. तर ते पण झालं. आणि एका दादाची कमेंट अशी होती, दादा आहेत का त्या ताई येते, म्हणजे त्यांचं यूजर ID मी बघितले, म्हणजे नेमकं मला माहीत नाही. तर त्यांनी अशी कमेंट केली की त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यात का? तर हो, त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. आणि जेव्हा आपल्या दोन्ही किडन्या खराब होतात तेव्हाच आपल्याला म्हणजे डायलिसिस हा पर्याय दिला जातो. आणि जेवढं लवकर डायलिसिस करता येईल तेवढं लवकर केलं पाहिजे. का तर डायलिसिस केलं की आपल्या शरीरातलं जेवढं क्रिएटिनाइन असतं ते पूर्ण शुद्ध होऊन आपलं रक्त फिल्टर करतं. आणि आपल्याला जरा आपल्या शरीराला असं वाटतं. तर जे राणीताईंनी मला बोलल्या होत्या की ते जे बघण्यासाठी त्यांनी मला लिंक पाठवली, तर ते मी नक्की बघल. सध्या लहान बाळ आहे, त्यात माझं लक्ष्म्या गणपती आहेत म्हणून थोडंसं मी बघितलं नाही. पण हे सगळं झाल्यावर मी नक्की बघल. आणि अशाच कमेंट करत राहावा. आणि मी जेवढ्या कमेंट येतील त्या मी रिप्लाय देण्याचा पण प्रयत्न करेल. पण मी पर्सनली पण मी त्या कमेंटचा एक व्हिडिओ नक्की टाकत जात जाईल. तर ते म्हणजे मी त्या दोन्ही कमेंटचं तुम्हाला उत्तर दिलं आहे. आणि असंच माझे व्हिडिओ बघत राहा, मला असंच प्रेम देत राहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर खरंच आवडत असेल तर शेअर पण करत जावा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील, जेणेकरून माझ्या ऑपरेशनपर्यंत माझं 1000 सबस्क्रायबरचं क्रायटेरिया पूर्ण होईल. त्यात 4000 वॉच टाईम पण आलं पाहिजे. सो म्हणजे जेणेकरून की मला पुढं काही प्रॉब्लेम येऊ नये ऑपरेशन झाल्यावर. तर प्लीज असाच सपोर्ट करा. बाय.